लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकार कधी निर्णय घेणार आहे, कधी वाटप होणार आहे, जी.आर कधी येणार आहे, सर्व लाडक्यातांची आतुरता लागली आहे की सरकार नेमके पैसे अकाउंटला कधी टाकणार आहे, 17वा हप्ता 18वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोलले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना असणार आहे आणि महिलांसाठीची ही योजना नक्कीच या ठिकाणी फायदेशीर पण ठरत आहे. तर लाडक्याचा एक छोटा प्रश्न विचारतोय, 16वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का? कारण की ई-केवायसी करायला पण तुम्हाला तर खूप कमी दिवस राहिले, त्याच्यामुळे पटपट सर्वांनी सांगायचंय तुमची ई-केवायसी झाली आहे का. तर चला, वेळ नाही लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. नेमकी लोकमतची काय बातमी आहे, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री नेमकं काय बोललेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला, वेळ नाही लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. सरकार निर्णय कधी घेणार, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो 17वा हप्ता आहे, 17वा हप्ता वाटप नेमकं कधी होणार आहे. बऱ्याच लाडक्यात प्रश्न विचारतात की सर हा हप्ता नेमका कधी आम्हाला भेटणार आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. जी.आर कधी येणार ते पण आपण बोलणार, त्याच्याबद्दल काळजी करू नका. त्याचबरोबर ई-केवायसी अपडेट केव्हा येणार आहे, ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या चुका झाल्यात, ई-केवायसी करताना चुका झाल्यात, त्यांना अपडेटचं ऑप्शन कधी येणार आहे याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. कारण की सरकार निर्णय घेत नाहीये. आपण मागे या ठिकाणी मागण्या करून 2 मागण्या आपल्या पूर्ण करून घेतल्या, पण या ठिकाणी ई-केवायसी अपडेट करायची काय कधी येणार आहे ते पण तुम्हाला मी व्हिडिओ सांगणार. त्याचबरोबर सरकारची सर्वात मोठी आवडती ही योजना आहे, त्या योजनेबद्दल आता तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा. चला, वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. लोकमतची बातमी तुमच्या समोर दिसते. लाडकी बहीण योजना सर्वात जास्त लाडकी, बघा तुमच्या समोर दिसते. देवेंद्र फडणवीसचे हे तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आहे आणि लोकमतची ही बातमी तुमच्या समोर आहे. लोकमतची बातमी आहे. काय बातमी आहे बघा, लाडकी बहीण योजना सर्वात जास्त लाडकी, 46% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उत्पन्नाला पाठिंबा. म्हणजे बघा, बरेच असे लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या ह्या 1,500 रुपयामुळे, या लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयाच्या हप्त्यामुळे आपल्या घराची परिस्थिती सुधारली आहे आणि जे पुरुष असतात त्यांची जी इन्कम असते, त्यांचं उत्पन्न असतं, त्याला हे पाठिंबा लागलेला आहे. असे जवळजवळ 46% महाराष्ट्रात जर बघितलं आपल्या लाडक्या बहिणीच्या ज्या योजनेमध्ये 2-2.5 कोटी लाडक्याताई या ठिकाणी हप्ता घेतात, त्या 2.5 कोटी मधल्या 46% म्हणजे जवळजवळ आपण बघूया 1 कोटी लाडक्या बहिणीचं घर या ठिकाणी सुरळीतपणे चालू झाले ह्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यामुळे. अशी सरकारची ही महत्वाकांक्षी योजना आहे, एकदम महत्वाची योजना आहे. आता या योजनेबद्दल मुख्यमंत्री काय म्हणतात बघा, तर ही माझी सगळ्यात आवडती लाडकी योजना आहे आणि या योजनेला मी ब्रेक लागून देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसच्या नंतर आपले शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब पण हे सेम म्हणत आहेत की मी लाडकी बहीण योजना बंद करून देणार नाही. कोणता पण मायका लाल तरी आला तरी मी लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाही. तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण चालणार, अशा स्वरूपाचं एकनाथ शिंदे साहेब पण या ठिकाणी बोलत आहेत. फडणवीस साहेब पण तेच बोलत आहेत. आदित्य तटकरे मॅडम या ठिकाणी म्हणतात की आपण लाडक्या बहिणीमुळे खूप आर्थिक उत्पन्न या ठिकाणी काय केलेले आहेत, कुटुंबामध्ये फायदा झालेला आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघत आहोत. पण एक घुमून फिरून प्रश्न समोर येतो, तो म्हणजे ठीक आहे, सगळ्या गोष्टी या पूर्ण 2100 रुपये हप्ता वाटपाचं काय होणार. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की आश्वासन दिलं होते 2100 रुपये देऊ, ते पण अजून पूर्ण काय झालेलं नाहीये. 2 हप्ते अजून आता पेंडिंग पडलेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता चालू, म्हणजे डिसेंबर महिन्यात सुरू झालाय, तरी पण अजून हप्त्याबद्दल काय बोललं नाही. ते हप्ता कधी येणार आहे, जी.आर कधी येणार आहे, ह्या काही प्रश्नाची उत्तर भेटत नाहीयेत. कारण की सरकारने अधिकृतरित्या काही पुढे बोललेलं नाहीये की कधी पैसे भेटणार आहेत. आणि ई-केवायसी करायला 31 तारखेपर्यंतच मुदत दिलेली आहे, 31 डिसेंबर पर्यंत दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांसोबत पुरुषांकडूनही मोठं समर्थन मिळत असल्याचे एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट केलेलं आहे. ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेली आहे. हे सगळं तुम्ही बघू शकता. महिलांच्या बरोबर पुरुषांचा पण पाठिंबा लाडक्या बहिणीला आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. ठीक आहे, चांगली योजना आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांना 12वा 13वा 14वा 15वा 16वा हे 5 हप्ते भेटलेत का? कारण की बऱ्याच लाडक्यात तुम्हाला मी कमेंट्स दाखवतो, बऱ्याच लाडक्याताईंना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही. जवळजवळ 26 लाख लाडक्याताई अशा आहेत ज्यांना 26 लाख लाडक्याताई अशा आहेत ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाहीये आणि नंतर 15वा 16वा हप्ता त्याच्यामध्ये चालू झाला त्यांना हे आहे. पण आता हे 12वा 13वा 14वा हप्ता कोणाकोणाला भेटला नाही, नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत
हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर तुम्हाला मागचे हप्ते भेटले नसतील, 15वा 16वा पण हप्ता भेटला नसेल, घरामध्ये किती लाडक्या बहिणी तुम्हाला फॉर्म भरलेला आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की आज न उद्या त्या आज जरी तुम्हाला 15वा 16 भेटला असेल, हप्ता भेटला असेल, पण घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर हा कालांतराने तुमचे तो हप्ते बंद होणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला मी आजच सांगत आहे. चला तर बघा, आता दादा अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट्स घेत नाहीयेत, म्हणत आहेत की आमच्याकडे आदेश नाही आले. बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी अपडेट आलेली आहे. ती म्हणजे कोणती? ज्यांना पती नाहीयेत, ज्यांना वडील नाहीयेत, ज्या पतीपासून दूर राहतात, ज्यांना पती सांभाळत नाहीयेत, अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पहिली स्टेप कंप्लीट करायची होती. पहिली स्टेप आधार कार्ड टाकून पहिली स्टेप कंप्लीट करायची होती आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट जोडायचे. याच्यासाठी GR पण आला होता. सरकारने GR काढलाय. मी स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री महिला व बालविकास विभाग मुंबई यांचे मुख्य अधिकारी यांच्याबरोबर पण फोनवर चर्चा केलेली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आम्ही GR काढलेला आहे. प्रत्येक विभागाला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्स असेल किंवा त्यांचे टेलिफोनिक असेल किंवा पत्र व्यवहार असेल, याच्यानुसार पण आम्ही GR पाठवलेले आहेत. सगळ्या GR नुसार त्यांना सांगितलेले की काय करायचे, कसं करायचे. आणि जर कुणी म्हणत असेल की आम्हाला अंगणवाडी सेविका म्हणत असतील की बाबा किंवा तिथल्या विभागातलं कुणी म्हणत असेल तर त्यांना पण आम्ही आदेश दिलेला आहे. तर सगळ्या गोष्टी असताना पण या ठिकाणी लाडक्या बहिणींचे या ठिकाणी डॉक्युमेंट्स कलेक्ट केले जात नाहीयेत. सरकार मायबाप, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर इकडे लक्ष द्या जरा, की ह्या ज्या अशा काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, पतीपासून दूर राहतात किंवा ज्यांच्या चुका झाल्यात KYC करताना त्यांना अपडेट करायचा ऑप्शन येत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या अंगणवाडी सेविकाला भेटले तर अंगणवाडी सेविका म्हणजे की आम्हाला वरूनच आदेश अजून आलेला नाहीये, मग आम्ही नेमकं काय करायचं. तर या ठिकाणी GR काढून पण काही ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे. मग हे जे अंगणवाडी सेविकांचं मॅटर आहे ते लवकरात लवकर तुम्ही सॉल्व्ह करा. कारण की त्यांना जर तुम्ही भत्ता दिला किंवा त्यांचे काही जे मोबदला दिला तर त्या लवकरात लवकर काम करतील. जर तुम्ही मोबदला वगैरे नाही दिला तर त्या कशा स्वरूपात काम करतील. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढा. कारण की जर हे पण वेळ निघून गेली, 31 डिसेंबर पण गेला, तर मुदतवाढ देऊन काय फायदा होणार नाहीये. तुम्ही नुसतं म्हणलात मुदतवाढ दिली, मुदतवाढ दिली, मुदतवाढ दिली, सगळ्या टीव्हीवर इकडे तिकडे पसरवलं की मुदतवाढ दिली. पण जर अंगणवाडी सेविका जर फॉर्म भरून घेत नसतील तर त्या मुदतवाढीचा काही उपयोगच नाहीये. उपयोग कोणाला पाहिजे, व्हायला पाहिजे तो म्हणजे ज्या लाडक्या त्यांना पती नाहीत, वडील नाहीयेत, ज्यांची KYC चुकली, ज्याला KYC अपडेट करता येत नाही, त्यांना अंगणवाडी सेविकांना भेटल्यानंतर प्रश्न सुटायला पाहिजेत, त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यायला पाहिजेत. पण अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नसतील किंवा पुढे काही अपडेटच होत नसेल तर मुदतवाढीचा उपयोग काय होणार. त्याच्यामुळे सरकार मायबाप हा गुरुदादा, लाडक्या बहिणीचा हा गुरुदादा बुलंद आवाज त्यांच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे. तर सरकारने लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. काही जे असतील मीटिंग त्या अंगणवाडी सेवकाबरोबर मीटिंग घेऊन सगळ्यात लवकरात लवकर हे मार्गी लावायला पाहिजे. तर हे सरकारकडे एक आपली मागणी असणार आहे. मायबाप, सरकार मायबाप, तुमच्यासाठी एक ही कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर तुम्ही याकडे लक्ष द्या. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि 12वा 13वा 14वा हप्ता लाडक्या ताईंना, गरीब ताईंना भेटलेला नाहीये, तर तो पण जरा पाठवायची सुविधा करा. ही कळकळीची दुसरी विनंती आहे. आणि तिसरी विनंती अशी आहे की 2100 रुपयाचं जे तुम्ही बोललं होतं, आश्वासन दिलं होतं, त्याचं नेमकं लवकरात लवकर तोडगा काढा. ते काहीतरी बोललं ते करून द्या. ह्या 3 मागणी आपल्या सरकारकडे असणार आहेत. तुमचं याला काय सपोर्ट आहे का, सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.